माझे नाव नीलम आहे. माझ्या लग्नाला 15 वर्षे झाली होती आणि मी माझ्या सासरच्या घरी खूप आनंदी जीवन जगत होते. कारण माझे सासरचे घर खूप चांगले होते. माझ्या सासरच्या घरी मला सासू नव्हती, एक नणंद होती. तिचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर ती पतीसोबत अमेरिकेला शिफ्ट झाली. ती आमच्याकडे क्वचितच येते. आता तिला मुले आहेत आणि ती तिच्या आयुष्यात व्यस्त आहे. आता ती आपल्या धाकट्या भावाचे लग्न होईल तेव्हा आईवडिलांच्या घरी येण्याची वाट पाहत आहे. माझ्या सासरच्या घरी माझ्या पतीशिवाय त्यांना एक लहान भाऊ देखील आहे. ते 2च भाऊ होते. माझ्या दीराने आता त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यामुळे आता त्यांना त्यांच्या भावाला व्यवसायात मदत करायची होती. माझे सासरे बहुतेक बँकॉकमध्ये राहत असत. असे ऐकले होते की त्यांचे काही नातेवाईक बँकॉकमध्ये राहतात, त्यामुळे ते त्या शहरात राहतात. असे नाही की ते तिथे सुरुवातीपासूनच राहतात. जेव्हापासून माझ्या सासूचे निधन झाले तेव्हापासून त्यांना हे घर आणि हे शहर आवडत नाही. म्हणूनच ते स्वतःचे सांत्वन करण्यासाठी बँकॉकला गेले होते. कारण माझ्या सासऱ्यांचा बिझनेस बँकॉकमध्ये आहे, जेथे माझे सासरे एकट्याने व्यवसाय सांभाळत आहेत आणि येथे त्यांनी व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी माझ्या पतीकडे सोपवली आहे आणि आता माझ्या दीराकडेही आहे. शिक्षण पूर्ण करून त्यानेही या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. इथला सगळा पैसा, सगळी मालमत्ता आणि सगळा व्यवसाय फक्त माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे. कारण जेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझ्या पतीला व्यवसायात आणले तेव्हा त्यांना फारशी माहिती नव्हती किंवा ते फारसे यशस्वीही नव्हते. पण त्यांनी त्यांच्या वडिलांचा ताबा घेतला. लहान व्यवसायाचा त्याने मोठ्या व्यवसायात रूपांतर केले. माझ्या सासऱ्यांना याचा खूप आनंद झाला. माझ्या पतीच्या कर्तृत्वाने हे घडले. आता माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की त्यांचा धाकटा मुलगाही असाच यशस्वी व्हावा आणि त्यानंतर त्याने आपल्या कष्टाचा सर्व व्यवसायही त्याच्या नावावर करावा. घरातील सर्व मोठे निर्णय माझे सासरे घेत असत. पण आता माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला घरातील थोरले केले होते. त्यामुळे घरातील बहुतांश कामे माझे पती करत असत. मला 2 मुले होती, 5 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा. या 15 वर्षात मला माझ्या सासरच्या मंडळींकडून खूप प्रेम मिळाले. माझे सासरे नेहमी वडिलांप्रमाणे माझ्या डोक्यावर हात ठेवत होते. तर माझ्या दीराने आई नसतानाही मला आईसारखे मानले. तर नंदही खूप चांगली होती. माझे सासरे बँकॉकला गेले असले तरी ते फोनवर संपर्कात राहतात. माझी नणंद पण अशीच आहे. अमेरिकेत गेल्यावरही ती आमच्यावर खूप प्रेम करते आणि नेहमी आमच्या तंदुरुस्तीबद्दल विचारत असते. मला असे प्रेमळ सासर होते. या सासरच्या घरात मी खूप आनंदी होते आणि या घरात मी 15 वर्षे आनंदात घालवली होती. ही 15 वर्षे कशी गेली ते मला कळलेच नाही. माझ्या सासरच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. तर मीही या घरात येऊन सून नसून मुलगी असल्याचा आव आणला होता. मी सर्वांची खूप काळजी घेत असे. म्हणूनच सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केले. माझी मुलंही खूप चांगली होती. मी माझ्या मुलांचे चांगले संगोपन करत होते. त्यांना चांगले संस्कार देत होते. लहान वयातच मी त्यांना मोठ्यांचा आदर करायला शिकवले. वडीलधाऱ्यांच्या आदेशाचे पालन करायला शिकवले. नातवंडांचे असे चांगले संस्कार पाहून माझ्या सासऱ्यांना खूप आनंद व्हायचा. कधी काळी ते इथे फिरायला यायचे. पण आता गेल्या 2 वर्षापासून ते इथे आले नाही. ते म्हणाले की कंपनीत काही लोक त्यांच्या मागे आहेत, जे कामात फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी आमच्याकडे येणे बंद केले आहे. कारण त्यांना आमच्यासोबतच त्यांचा व्यवसायाचीही खूप काळजी होती आणि या व्यवसायामुळेच आम्ही प्रत्येक सुविधेसह आमचे जीवन जगत आहोत. माणसाकडे पैसा असेल तर तो त्याच्या इच्छेनुसार आयुष्य जगू शकतो. म्हणूनच आपण आपल्या कामाची आणि पैशांची कदर केली पाहिजे. माझ्या सासऱ्यांचेही असेच शब्द होते जे आज मी तुमच्यासमोर सांगत आहे. माझ्या सासऱ्यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचे संपूर्ण घर माझ्या स्वाधीन केले. आता त्यांनी माझ्यावर नवीन जबाबदारी टाकली होती. ती अशी होती की मला माझ्या दीरासाठी चांगली मुलगी शोधावी लागेल. माझ्या सासऱ्यांचं म्हणणं होतं की तुझ्या दीरासाठी तुला तुझ्यासारखीच दीराणी निवडावी लागेल. तुझ्यासारखी दुसरी सून या घरात आली तर घर द्विगुणित होईल. कारण माझ्या सासऱ्यांनी माझ्या पतीचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्न करून दिलं होतं. देवाने दिलेले सर्व काही आमच्याकडे आहे. माझा दीर उशिरा व्यवसायात परिपूर्ण झाला तरी काही अडचण येणार नव्हती. पण मी खूप गोंधळले होते. कारण मी यापूर्वी असे काहीही केले नव्हते. जरी माझे दोन्ही भाऊ देखील विवाहित होते. माझ्या दोन्ही भावांनी त्यांच्या आवडीबद्दल आधीच घरी सांगितले होते आणि माझी आई प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी पोहोचली होती. अशा प्रकारे माझ्या भावांचे लग्न झाले. आम्ही मुली पाहिल्या तेव्हा आम्हालाही काही हरकत नव्हती. कारण माझ्या भावांना छान मुली आवडत होत्या. पण आता माझ्या दीरासाठी मुलगी शोधताना मला खूप कन्फ्यूज वाटत होते. मला धाकटी बहीणही नव्हती. नाहीतर मी माझ्या दीराशी तिचे लग्न केले असते. माझ्या दीराला सुद्धा एकही मुलगी पसंत नव्हती. आजच्या आधुनिक युगातही त्याला एकही मैत्रीण नव्हती. तो फक्त एवढंच बोलला की वहिनी, तू माझ्यासाठी फक्त तुझ्यासारखी मुलगी शोध. आता माझ्यासारखी मुलगी कुठे मिळणार? माझी एक मैत्रीण होती जिला मी माझ्या दीरासाठी योग्य समजत होते. मी तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांशी तिच्या नात्याबद्दल बोलले. तेव्हा तिच्या कुटुंबियांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच तिचे नाते निश्चित झाले आहे आणि तिचे नातेही चांगल्या ठिकाणी स्थिरावले आहे, अगदी तिच्या आवडीनुसार. त्यामुळे ते आपला निर्णय बदलू शकत नाहीत. आता जे काही करायचे होते ते मलाच करायचे होते. माझ्या दीराने मला खूप अडचणीत टाकले होते.
मी काही लोकांना सांगितले होते की मी माझ्या दीरासाठी एक चांगली मुलगी शोधत आहे, जी सुंदर, सुसंस्कृत, शिकलेली आणि आमच्या घरात आमच्याशी चांगली जुळवून घेईल अशी हुशार मुलगी हवी. काही लोकांनी मला नात्याबद्दल सांगितले होते, पण 1-2 ठिकाणी मला मुलगी आवडली नाही. काही दिवसांनी आमचे एक नातेवाईक माझ्याकडे आले आणि मला माझ्या दीरासाठी एका मुलीबद्दल सांगितले. मी तिला भेटायला गेले तेव्हा मला मुलगी खूप आवडली होती. तिची कौटुंबिक पार्श्वभूमीही चांगली होती आणि मुलगी सुशिक्षित आणि सुंदरही होती. जेव्हा मी माझ्या पतीला या मुलीबद्दल सांगितले तेव्हा माझ्या पतीलाही ही मुलगी खूप आवडली. माझ्या भाऊजींनाही ती आवडली होती. पण आता घरच्या वडीलधाऱ्यांचा निर्णय बाकी होता. म्हणून मी तो फोटो माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या नंदेला पाठवला आणि तिची संपूर्ण माहितीही पाठवली. माझ्या सासऱ्यांनीही या नात्याला होकार दिला आणि माझ्या नंदेनेही. मुलीच्या घरच्यांनीही आमच्या घरी येऊन सर्व काही पाहिले आणि त्यांनाही माझा दीर खूप आवडला. आता शेवटी माझ्या दीराचे लग्न होणार होते, कारण माझ्या दीराचे नाते पक्के झाले होते. या मुलीचे नाव नेहा होते. नेहाचे आईवडील या जगात नव्हते. ती फक्त तिच्या भावासोबत आणि बहिणीसोबत राहत होती. ती मध्यमवर्गीय कुटुंबातील होती, पण आम्हाला याचा काहीच त्रास नव्हता, कारण आमच्याकडे देवाने दिलेले सर्व काही होते. त्यामुळेच आम्हाला तिच्या कुटुंबाशी काही घेणे देणे नव्हते. आम्ही फक्त एक चांगली आणि सुसंस्कृत मुलगी शोधत होतो. ती म्हणजे नेहा होती. आमच्या आवडीनुसार सर्व गुण तिच्यात होते आणि त्यामुळेच आमच्या घरातील सर्वांना ती खूप आवडली. त्यांची एंगेजमेंट झाली होती. आता लग्नाचे दिवस जवळ आले होते आणि घरात उत्साह भरला होता. घरात सर्व पाहुणे जमा झाले होते. आता वाट होती ती फक्त दीराची पत्नी घरी येण्याची. माझे सासरे आणि नणंदही आमच्या घरी आले होते. घरात सर्वत्र आनंद पसरला आणि मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने आम्ही नेहाला आमच्या घरी आणले. माझी दीरानी आणि भाऊजीची जोडी खूप छान दिसत होती आणि ती त्याच्यासोबत खूप खुश होती. सगळ्यांना माझी दीरानी खूप आवडली होती आणि सगळ्यांना खूप आनंद झाला होता की मी तिला निवडून आणले होते आणि सगळे तिची खूप स्तुती करत होते. माझ्या दीरानीकडून माझ्यासारखीच अपेक्षा सगळ्यांना होती की तिने या घरात माझ्यासारखेच नाते जपावे. या 15 वर्षात मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला प्रेमाने जोडले आहे. जर माझ्या दीरानीसुद्धा आपले आयुष्य असेच आमच्या घरात घालविल तर घरात कधीही भांडणे होणार नाही आणि सर्वजण नेहमी प्रेमाने एकत्र राहतील. लग्नाचा मला खूप थकवा आला होता. आमच्या घरी नोकरचाकर खूप होते, पण लोकांना आमंत्रणे देणे व वधूची सर्व खरेदी मीच करत असे. त्यामुळे मी खूप थकले होते. माझी नणंद तिच्या मुलाला आणि नवऱ्यासोबत अमेरिकेला गेली होती, तर माझे सासरेही त्यांच्या दोन्ही सुनेला या घरात सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन बँकॉकला गेले होते. आता आयुष्य पुन्हा रुटीनला आले होते. मी माझ्या दीरानीला घरचे सर्व नियम कायदे शिकवले होते. ती हे सर्व खूप छान फॉलो करत होती आणि तिचे माझ्या मुलांवरही खूप प्रेम होते. नेहाच्या घरात आल्याने माझी मुलेही खूप खुश होती. माझे पती आणि दीर सकाळी ऑफिसला जायचे आणि संध्याकाळी घरी परतायचे आणि माझी मुलंही शाळेत जायची आणि दुपारी घरी परतायची. अशा प्रकारे आम्ही दोघी घरात एकट्या राहिल्या होत्या. आम्ही दोघे एकमेकांशी खूप बोलायचो. एके दिवशी आमच्या संभाषणात माझ्या दीरानीने मला या घराबद्दल आणि माझ्या सासऱ्यांच्या इतक्या दूर राहण्याचे कारण विचारले. तेव्हा मी तिला सर्व काही सांगितले. ते का इथे येत नाहीत आणि ते बँकॉकमध्ये राहणे पसंत का करतात. माझ्या दीरानीला माझ्याकडून माझ्या संपूर्ण 15 वर्षांची गोष्ट जाणून घ्यायची होती की मी हे घर कसे सांभाळले. म्हणून मी तिला सर्व काही सांगितले आणि सांगितले की माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो, तो माझा किती आदर करतो. जरी फक्त माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, तर माझे संपूर्ण कुटुंब माझ्यावर प्रेम करते. माझ्या दीरानीला हे चांगलंच माहीत होतं, कारण माझे सासरे मला तिच्यासमोर खूप मोल देत होते. माझे सासरे दीराच्या लग्नानंतर आठवडाभर ते त्यांच्या 2 सुनांसोबत आमच्या घरी 8 दिवस राहिले. तेव्हा ते मला जास्तीत जास्त किंमत देत होते. मला वाटले की तिला या गोष्टीचे वाईट वाटले, कारण घरच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावर आधीच होत्या. ती अजून नवीन होती. तिला काही कळत नव्हते, म्हणून सासरे मला प्रत्येक काम करायला सांगत होते. पण मला वाटले होते की हळूहळू तिलाही या घराचे नियम कायदे समजतील आणि या घरात राहताना ती या घरात राहण्याची प्रत्येक पद्धत शिकून घेईल. मग माझे सासरे तिला माझ्यासारखेच मोल द्यायला लागतील. मग तिच्या मनात कोणताही गैरसमज राहणार नाही. आयुष्य असेच चालू होते आणि माझ्या दीराच्या लग्नाला 1 महिना झाला होता. मला माझा दीर दीरानीसमोर खूप किंमत देत असे, कारण त्याने सुरुवातीपासूनच माझा खूप आदर केला आणि माझा प्रत्येक शब्द पाळला. त्याला वाटले की मी त्याच्या आईसारखी आहे. म्हणूनच 1-2दा जेव्हा तो माझ्या दीरानीला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेला तेव्हा त्याने माझ्याकडूनच परवानगी घेतली. मी त्या दोघांवर कोणतेही बंधन घातले नाही. मी नेहाला माझ्या बहिणीप्रमाणे मानत असे, तर मी स्वतः माझ्या दीराला तिला कुठेतरी सहलीला घेऊन जाण्यास सांगायचे. पण या दिवसात माझ्या नवऱ्याने माझ्या दीराला एक मोठा प्रोजेक्ट दिला होता. तो त्यावर काम करत होता, त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष प्रोजेक्टवर होते. तो आपल्या बायकोला फक्त तिच्या आईच्या घरी घेऊन जायचा, कारण तिथे फार कमी वेळ लागत असे. दोघेही अजून हनीमूनला गेले नव्हते. माझा दीर म्हणाला की त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होताच तो बायकोला हनीमूनला घेऊन जाईल. एके दिवशी माझे पती आणि दीर दोघेही ऑफिसमधून लवकर घरी आले. माझ्या नवऱ्याला घरी आल्यावर आधी मला मिठी मारायची सवय होती आणि माझ्या दीराला घरी आल्यावर आधी माझ्या पायाला स्पर्श करायची सवय होती.
त्या दिवशीही ते घरी येताच आधी माझ्या नवऱ्याने मला मिठी मारली आणि मग माझ्या भाऊजींनी माझ्या पायाला स्पर्श केला. माझ्या दिरानी तळमळलेल्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती, कारण माझ्या पायाला हात लावल्यानंतरच माझा दीर तिला मिठी मारायला गेला. बोलत असताना अचानक तिचा मूड ऑफ झाला. माझा दीर म्हणाला, चला भाऊ आणि वहिनी, आज आम्ही ऑफिसमधून लवकर घरी आलो आहोत, म्हणूनच आपण सर्वजण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ. माझी तब्येत बरी नव्हती, म्हणून मी माझ्या दिराला सांगितले की माझी तब्येत बरी नाही, मला घरी राहून आराम करायचा आहे. माझे पती पण म्हणाले, हो तुम्ही जा, आपण कधीतरी जाऊ. अशा प्रकारे दोघेही तयार होण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि माझे पती देखील फ्रेश होण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. पण अलीकडे मी मुलांसोबत बसून त्यांना शिकवत होते. काही वेळाने दोघेही तयार झाले. तेव्हा माझ्या भाऊजींनी पुन्हा माझ्याकडून परवानगी घेतली. वहिनी, आम्ही जात आहोत. मी त्याला म्हणाले की हो हो, तुम्ही लोक जा आणि तुमची काळजी घ्या. मी हे सर्व बोलणार इतक्यात माझ्या दिरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तिने आपल्या नवऱ्याकडे बघून विचारले, या घरात सर्व काही वहिनीच्या परवानगीनेच चालते का? तिच्याकडून हे ऐकून मलाही धक्का बसला. तर बायकोच्या बोलण्यामुळे मला माझ्या दिराच्या चेहऱ्यावर काही लाजिरवाणे भाव दिसू लागले. मी नेहाला म्हणाले, अरे नाही नाही नेहा, तो असाच माझ्याशी मस्करी करत असतो. ठीक आहे, तुम्ही दोघे जा आणि आरामात फिरून या. अशा रीतीने दोघेही निघून गेले. पण माझ्या धीरानीच्या बोलण्याने माझा चेहरा उदास झाला. पण मग मी याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या रूममध्ये आले. रात्री खूप उशीर झाला होता. माझी मुले पण जेवण करून झोपली होती आणि मी पण झोपणार होते. सर्व नोकरही आपापल्या क्वार्टरला गेले होते. पण माझे दीर आणि दिराणी अजून आले नव्हते. काही वेळाने मी माझ्या दीराला फोन केला तर त्याने सांगितले की आम्ही 10 मिनिटात घरी येत आहोत आणि 10 मिनिटांनी ते घरी आले. नेहाचा मूड खूप खराब होता. ती माझ्याशी बोलली नाही आणि थेट तिच्या रूममध्ये गेली. मी माझ्या दीराला विचारले होते, नेहाला काही झाले आहे का? तिचा मूड ऑफ वाटत आहे. माझे दीर म्हणू लागले, नाही नाही वहिनी, काही झाले नाही. आम्ही तिथे खूप मजा केली. तिला बरे वाटत नाही म्हणूनच तुम्हाला असे वाटले असेल. मला वाटले की त्यांनी खूप मजा केली असेल, त्यामुळेच ती थकली असेल आणि मला वाटले की तिचा मूड चांगला नाही आहे. मग मी याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या रूममध्ये येऊन झोपले. दुसऱ्या दिवशी नेहाचा मूड एकदम ठीक होता. पहाटे ती आली आणि जेवणाच्या टेबलवर बसली आणि नोकर आम्हाला नाश्ता देत होते. माझा नवरा येताच नेहा पटकन तिच्या खुर्चीवरून उठली आणि माझ्या नवऱ्याला बसण्यासाठी तिची खुर्ची पुढे सरकवली, ज्यावर माझे पती प्रभावित झाले आणि त्यांच्या खुर्चीवर बसून तिच्या डोक्याला आशीर्वाद दिला. मला असे वाटले की तिने माझ्या पतीला आपल्या मोठ्या भावासारखे मानले, म्हणूनच ती त्यांचा आदर करत होती. तिची ही कृती मला खूप आवडली, कारण मी पण माझ्या सासऱ्यांना असाच खुर्चीवर बसवायला लावायचे. मग माझे दीर आले आणि नाश्ता करून दोघेही ऑफिसला निघाले. आयुष्य असंच चालले होते. कधी माझ्यामुळे नेहाचा मूड सुधारला होता तर कधी तसा नव्हता. तिला काय झाले असेल माहीत नाही. कधी ती माझ्याशी गमतीने बोलायची तर कधी ती मला ओळखत नसल्यासारखं वागायची. एकाच घरात असूनही ती उशिरापर्यंत माझ्याशी बोलत नव्हती. जेव्हा माझे सासरे मला फोनवर घरची परिस्थिती विचारायचे तेव्हा मी त्यांना सांगायचे की सर्व काही ठीक आहे आणि मी ही नेहाची खूप स्तुती करायची. ती खूप चांगली आहे असं म्हणत. एके दिवशी मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला. तिच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली होती. ती या शहरात राहत होती. मी माझ्या बहिणीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा तिची प्रकृती ठीक नव्हती. दवाखान्यात तिच्यासोबत राहायला कोणी नव्हते, फक्त तिचा नवरा होता. पण तिला 2 वर्षांची मुलगी पण होती, जिची काळजी घेण्यासाठी तिच्या सासरच्या घरी खूप लोक होते. पण ती आईवडिलांना जास्त अटॅच होती, म्हणूनच ती तिच्या आईवडिलांसोबतच राहायची. नाहीतर इतरांच्या कुशीत येऊन ती रडत असे. म्हणूनच मी माझ्या बहिणीच्या पतीला घरी जाण्यास सांगितले आणि म्हणाले की माझी मुले मोठी झाली आहेत. माझी दिराणी त्यांची काळजी घेईल आणि घरात नोकर आहेत जे त्यांची काळजी घेऊ शकतात. मी इथे माझ्या बहिणीची काळजी घेईल, तुम्ही सकाळी या. मी माझ्या पतीकडून हॉस्पिटलमध्ये राहण्याची परवानगी देखील घेतली होती. त्यामुळे मी रात्रभर माझ्या बहिणीसोबत हॉस्पिटलमध्ये राहिले. या शहरात आम्ही दोघी बहिणी एकमेकांचा आधार होतो, कारण आमचं माहेरचं घर खूप दूर होतं. आम्ही आमच्या आईवडिलांच्या घरी अधूनमधून जायचो. पण आम्ही एकाच शहरात राहत असल्याने आम्ही दोघी बहिणी महिन्यातून एकदा एकमेकांना भेटायचो. माझ्या बहिणीची प्रकृती चांगली नव्हती, म्हणूनच तिने मला 1-2 दिवस तिच्याकडे राहण्यास सांगितले होते की मला रुग्णालयात दाखल होईपर्यंत तू माझ्यासोबत राहा, असे तिने सांगितले होते. मला माझ्या बहिणीसोबत हॉस्पिटलमध्ये राहण्यात काहीच अडचण नव्हती. जरी माझ्या पतीने सुद्धा सांगितले होते की तुझ्या बहिणीची तब्येत बरी होईपर्यंत तू घरी येऊ नकोस, म्हणूनच मी माझ्या बहिणीसोबत हॉस्पिटलमध्ये राहिले होते आणि तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी माझ्या घरी जाण्याची वाट पाहत होते. माझ्या बहिणीला डिस्चार्ज मिळायला 3 दिवस लागले. या काळात मी सतत नेहाशी फोनवर बोलत होते आणि मुलांशीही बोलत होते. नेहा माझ्या मुलांची चांगली काळजी घेत होती आणि माझ्या पतीला वेळेवर आवश्यक असलेल्या गोष्टी देखील देत होती. ती मला म्हणाली, वहिनी काळजी करू नका, मी इथे भावाची आणि मुलांची खूप काळजी घेत आहे. या काळात माझ्या नवऱ्याची आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी नेहाने चांगल्या प्रकारे सांभाळली, याचा मला खूप आनंद झाला. 3 दिवसांनी माझ्या बहिणीला डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आले.
तेव्हा घरातील वातावरण पूर्णपणे बदललेले दिसले. मला असे वाटत होते की माझे पती सर्वात जास्त बदलले आहेत. कारण या 3 दिवसात माझे पती ऑफिसला गेले नव्हते, तर माझा दीर रोज ऑफिसला जात होता. माझ्या पतीची तब्येतही ठीक नव्हती. घरी आल्यानंतर मोलकरणीकडून मला हे कळले. मी स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकघराची अवस्था पाहिली. तेव्हा एक मोलकरीण मला विचारू लागली की मोठी वहिनी आजही मोठ्या भावासाठी दुपारचे जेवण बनवायचे आहे की नाही. तिचे बोलली ते ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण माझे पती तर त्यांचा लंच ऑफिसमध्ये करत होते. आजही तिचं म्हणणं ऐकून मी थक्क झाले. मी सकाळी 9 वाजता माझ्या घरी आले, तर माझे पती 10 वाजता ऑफिसला निघायचे. माझ्या घरी येण्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नव्हते आणि मी लगेच प्रथम स्वयंपाकघरात केले, कारण किचनमध्ये जाणे ही माझी जुनी सवय होती. मी माझ्या मोलकरणीला म्हणाले, तुला काय म्हणायचे आहे? तुझा मोठा भाऊ ऑफिसमध्ये जेवण घेतात हे तुला माहीत आहे. ते आपल्यासोबत दुपारचे जेवण घेत नाही. तर ती म्हणाली, तुम्ही बरोबर आहात मोठी वहिनी, पण मोठा भाऊ गेल्या 3 दिवसांपासून ऑफिसला जात नाही, म्हणून त्यांच्यासाठी दुपारचे जेवण तयार केले जात आहे. दासीचे म्हणणे ऐकून मी थक्क झाले. मला वाटलं कदाचित माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नसेल. मी मोलकरणीला सांगितले की त्याची तब्येत बिघडली असेल. तर ती म्हणाली, नाही नाही, त्यांची तब्येत खराब नाही. उलट तिने सांगितले की त्यांच्या ऑफिसमध्ये जास्त काम नाही, म्हणून ते घरीच राहून विश्रांती घ्यायची आहे म्हणतात. तुम्हाला याबद्दल माहिती नाही का? माझ्या मोलकरणीला मी म्हणाले होते. हो, मला सगळं माहीत आहे, तू तुझं काम कर. पण मी विचार करत होते की माझा नवरा माझ्या मागे ऑफिसला का गेला नाही. मी माझ्या पतीशी आणि नेहाशी फोनवर बोलले होते, तेव्हा तिने मला सांगितले की तो ऑफिसला गेला आहे. आणि माझ्या नवऱ्याने पण सांगितलं की मी तुझ्याशी ऑफिसमधून बोलतोय. सध्या मी ही गोष्ट माझ्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, कारण मला माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या मनात कोणताही वाईट विचार आणायचा नव्हता. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेल्यावर माझे पती झोपेतून जागे झाले होते. याबाबत मी माझ्या पतीला काहीही सांगितले नाही. पण मला पाहताच त्याला धक्का बसला. मी त्याला न सांगता अचानक घरी कशी आली. त्याने आधी मला माझ्या बहिणीच्या तब्येतीबद्दल विचारले. आणि तू अचानक घरी कशी आलीस? मी त्यांना म्हणाले, दीदीची तब्येत आता चांगली झाली आहे. आज सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे सर्व औपचारिकता पूर्ण करून मी 9 वाजता घरी आले आणि पाहिले की सर्वजण झोपलेले आहेत. मी दासीला तुम्हा सर्वांसाठी नाश्ता तयार करायला सांगून आले आहे. पटकन फ्रेश व्हा आणि मग सगळेजण एकत्र नाश्ता करू, असे सांगून मी माझ्या मुलांच्या खोलीत गेले आणि पाहिले की आज रविवार होता आणि मुले गाढ झोपली होती. मी मुलांना उठवले नाही. माझे दीर आणि दिराणी जागे झाल्यावर मला पाहून माझी दिराणीही अचानक घाबरली आणि ती म्हणाली, वहिनी तू कधी आलीस? मी तीच गोष्ट तिला बोलले जे माझ्या नवऱ्याला सांगितले होते. माझे पती आणि दीर नाश्ता करून ऑफिसला गेले. मी माझ्या खोलीत मोलकरणीसोबत डस्टिंग करत होते. मग मला माझ्या खोलीत नेहाचे लॉकेट दिसले, जे माझ्या बेडवर होते. नेहाचे लॉकेट बेडवर पाहून मी त्याला लगेच ओळखले, कारण नेहा अनेकदा ते लॉकेट तिच्या गळ्यात घालायची. पण तिचं लॉकेट माझ्या पलंगावर काय करतंय? या विचाराने माझं मन पुन्हा पुन्हा भटकत होतं. मला समजत नव्हते की आज हे सर्व काय होत आहे. असेच आणखी काही दिवस गेले. मुलांची उन्हाळी सुट्टी सुरू झाली होती. 6 महिन्यांनी एकदा मी माझ्या आईवडिलांच्या घरी आठवड्यासाठी जात असे. माझ्या मुलांची सुट्टी सुरू झाली होती, पण मुलांनी अजून त्यांना आजीच्या घरी जायचे आहे म्हणून सांगितलं नव्हतं. पण त्याआधी माझ्या नवऱ्याने त्यांना सांगितलं की सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. तुम्हा लोकांना तुमच्या आजीच्या घरी जायचे नाही का? माझ्या नवऱ्याने जे सांगितले ते ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण जेव्हा मी माझ्या मुलांसह माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे तेव्हा माझा नवरा नेहमी म्हणायचा की मला तुमच्याशिवाय घरी राहावंसं वाटत नाही. यावेळी मुलांकडून हे ऐकण्याआधीच त्यांनीच मुलांना सांगितले होते की तुमची सुट्टी सुरू झाली आहे, तुम्ही तुमच्या आजीच्या घरी जा. त्यानंतर मुले आजीच्या घरी जाण्यास हट्ट करत होती. माझे पती असेही म्हणाले की तू नेहमी सुट्टीत जातेसच, पण यावेळीही मुलांसोबत तुझ्या पालकांच्या घरी राहा. मुले आनंदी होती. माझ्या पतीच्या प्रतिक्रियेने मला काहीतरी चुकीचे जाणवत होते. मी माझ्या पालकांच्या घरी जाण्यासाठी पॅकिंग सुरू केले होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीने मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडले. तर जेव्हा मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले होते तेव्हा माझी दिराणीही मला खूप आनंदी दिसत होती. येताना मी माझ्या दिराणीला पण सांगितलं होतं की तुला हवं तर तू तुझ्या माहेरच्या घरी पण जाऊ शकतेस. पण ती म्हणाली की 1-2 दिवस मी माझ्या माहेरच्या घरी जाणार नाही, कारण तिचा भाऊ आणि वहिनी कुठेतरी लग्नाला गेले आहेत. 2-3 दिवसांनी ती निघून जाईल. मी म्हणाले, ठीक आहे, मी परत आल्यावर तू पण ये. अशा प्रकारे तुला घरात एकटे राहावे लागणार नाही. माझ्या दिराणीने हे मान्य केले होते. एकदाही तिने मला लवकर घरी यायचे सांगितले नाही. खरे तर माझ्या जाण्याने ती खूप खुश दिसत होती. माझ्या नवऱ्याचीही अशीच परिस्थिती होती. तर माझा दीर सांगत होता, वहिनी तुला लवकर घरी यावं लागेल, कारण मला मुलांशिवाय आणि तुमच्याशिवाय घरी राहावंसं वाटत नाही. माझ्या आईवडिलांच्या घरी राहून 4 दिवस झाले होते. मी माझ्या पतीला फोन केला तर ते म्हणायचे की मी ऑफिसमध्ये आहे आणि सध्या कामात व्यस्त आहे, काही वेळाने बोलेल. यावेळी माझे पती काही विचित्र गोष्टी करत होते.
मी जेव्हाही माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे तेव्हा तो मला खूप वेळा फोन करायचा, पण यावेळी मीच त्याला फोन करून त्रास देत होते. त्यामुळे मला खूप त्रास होत होता. पण माझा त्रास अचानक एका फोन कॉलने दूर झाला. आमच्या घरच्या एका खास नोकराचा मला फोन आला. तो आमच्या घरचा खूप जुना नोकर होता. त्याचे नाव रमेश होते. रमेश सुरुवातीपासूनच माझा आणि माझ्या सासऱ्यांचा चांगला आणि खास नोकर होता. त्याने मला कॉल केला आणि मला सांगितले, "वहिनी, तुमच्याशिवाय घरात काहीतरी गडबड होत आहे." तो काय बोलला ते मला समजले नाही. मी त्याला विचारले, "काय होते आहे आणि तुला काय म्हणायचे आहे?" तर तो म्हणू लागला, "वहिनी, खरे तर मी मोठ्या भावाला तुमच्या आणि लहान भावाच्या अनुपस्थितीत नेहा वहिनीच्या खोलीत जाताना पाहिलं आहे आणि नेहा वहिनीलाही तुमच्या खोलीकडे जाताना अनेकदा पाहिलं आहे. त्यांच्यात काहीतरी चालू आहे असे वाटते." मी सेवकाला विचारले, "तू कोणत्या गोष्टी बोलत आहेस? तुला तुझ्या मोठ्या भावावर शंका आहे का?" तर तो म्हणाला, "वहिनी, मला माफ करा. मला असे काही बोलायचे नाही. पण तुमचे घर उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे की वहिनी साहेब, तुमचे घर वाचवा. कारण मला नेहा वहिनीचा हेतू योग्य वाटत नाही." एक प्रकारे रमेश जे बोलला ते मला बरोबर वाटत होतं. त्याचं ऐकून माझं मन थिरकत होतं. पण एका प्रकारे रमेश खरं बोलत होता. कारण मलाही नेहा आणि माझ्या नवऱ्याबद्दल शंका येत होती. नेहाचे माझ्या खोलीत ते लॉकेट सापडणे, मी माझ्या आईवडिलांच्या घरी आल्यावर नेहाचा मूड चांगला असणे आणि आनंदी असणे, आणि माझा नवरा ज्याने मला पूर्वी खोटे सांगितले होते की तो ऑफिसमध्ये आहे, पण तो ऑफिसला गेला नव्हता. माझ्यानंतर त्याने 3 दिवसांची सुट्टी घेतली होती. जरी त्याला नेहमी काही झाले असले तरी तो ऑफिसला नक्की जात होता. आता काहीही करून मला हे सत्य शोधायचे होते. म्हणून मी पटकन गाडीत बसले आणि माझ्या घरी जाऊ लागले. मी मुलांना इथेच सोडले होते. मी शांतपणे माझ्या घरी पोहोचले. मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. नोकराने मला सांगितले होते की आजही माझे पती ऑफिसला गेले नाहीत आणि 4 दिवस झाले नेहाही तिच्या आईवडिलांच्या घरी गेली नाही. मी माझ्या घरात गुपचूप प्रवेश केला. दुपारची वेळ होती, जेव्हा नेहा आणि माझे पती एकाच खोलीत उपस्थित होते. मी खिडकीतून डोकावून पाहिले तर ते दोघेही असे काही करत होते की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. याचा अर्थ असा होतो की माझी दिराणी तिच्या नवऱ्याची फसवणूक करत होती आणि माझा नवराही माझ्याशी विश्वासघातकी आहे. आणि या दोघांच्या या कृतीबद्दल मी आणि माझा दीर अनभिज्ञ राहिलो. मी शांतपणे घरातून मागे वळले आणि आईवडिलांच्या घरी आले. हे सगळं आज स्वतःच्या डोळ्यांनी बघून मी उद्ध्वस्त झाले होते. मी वाईट रडायला लागले. फसवणूक करूनही ही बातमी मला माझ्या मुलांपर्यंत पोहोचू द्यायची नसल्यामुळे मी याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मी माझ्या दिराला फोन केला आणि त्याला सर्व काही सांगितले. मग माझ्या भाऊजीने मला एक गोष्ट सांगितली जी ऐकून मला धक्का बसला. त्याने सांगितले की मलाही नेहावर बऱ्याच दिवसांपासून संशय होता, पण तिचे माझ्याच भावासोबत अफेअर होते हे मला माहीत नव्हते. आज माझे म्हणणे ऐकून त्याला हे देखील स्पष्ट झाले आहे की नेहाचे कोणाशी तरी अफेअर आहे. माझे पती ऑफिसमधून घरी यायचे आणि भावाला सांगायचे की त्यांची तब्येत बरी नाही आणि आराम करायला ते घरी जात आहे. पण या दरम्यान दोघेही इकडे घाण कृत्य करत होते. आम्ही दोघे खूप अस्वस्थ होतो. एक आठवडा पूर्ण झाल्यावर मी माझ्या मुलांना घेऊन घरी आले. मला माझ्या नवऱ्याशी आणि दिराणीशी बोलावेसे अजिबात वाटले नाही, पण आता आम्हाला दोघांनाही त्यांना रंगेहात पकडायचे होते. त्यामुळे मला आणि माझ्या दिरालाही दोघांच्या वतीने आमचा मूड सुधारावा लागला. माझ्या रात्री आता रडतच जात होत्या. नेहा मला खूप वाईट वाटायला लागली होती. तिने माझा चांगला नवरा तिच्याकडे ओढला होता. माझा नवरा घरी येताच मला प्रेमाने मिठी मारत होता. आता तो माझ्यापासून दूर राहू लागला आणि माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला. दोघांनाही रंगेहात पकडू असा प्लॅन आम्ही दोघांनीही केला होता. आता बरेच दिवस मी घरी होते. मुलांच्या सुट्ट्याही संपल्या होत्या. माझ्या बहिणीची तब्येतही ठीक होती. त्यामुळेच मला घरातून कुठेही जावे लागले नाही. मी बराच वेळ घरी होते. माझे पती आणि नेहा यांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळत नव्हती. म्हणूनच मला त्या दोघांना संधी द्यायची होती, जेणेकरून मी त्यांना जागेवरच पकडू शकेल. मी माझ्या दिराणीला सांगितले होते की मी माझ्या बहिणीच्या घरी थोडा वेळ जाणार आहे. यावेळी माझे पती ऑफिसला गेले होते. माझे बोलणे ऐकून नेहा खूप खुश झाली. यावेळी माझी मुले शिकवणीला गेली होती. घरातून बाहेर पडताच मी माझ्या दिराला फोन केला. त्याला माहीत होतं की त्याची बायको त्याच्या मोठ्या भावाला नक्कीच फोन करेल आणि त्याचा भाऊ ऑफिसमधून कुठल्या ना कुठल्या बहाण्याने नक्कीच घरी येईल. आणि तेच झालं. माझ्या पतीने त्याला घरून एक महत्त्वाची फाईल आणायची आहे म्हणून सांगितले. थोडा वेळ घरी जात असल्याचे सांगून तो घरी आला. माझा नवरा घरी का जात आहे हे माझ्या दिराला समजले होते. म्हणूनच आम्ही दोघेही एकत्र त्यांना पकडण्याची संधी शोधत होतो आणि शेवटी ती संधी चालून आली. माझा नवरा घरी येताच नेहा घरी एकटी दिसली. त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला, "मी तुझ्यावर माझ्या पत्नीपेक्षा जास्त प्रेम करतो. माझ्या पत्नीपेक्षा तू मला जास्त आनंद देऊ शकतेस हे मला माहीत नव्हते. तिचे आता वय झाले आहे. तिने 2 मुलांना जन्म दिला आहे. आता तिच्यामध्ये तो आनंद नाही जो तुझ्यात जास्त आहे." माझी दिराणी म्हणू लागली, "माझे पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला माहीत नव्हते की तुझा धाकटा भाऊ इतका मूर्ख आहे. तो फक्त व्यवसायाच्या अनुभवातच तुझ्यापेक्षा कमी नाही तर स्मार्टनेसमध्येही तो तुझ्यापेक्षा कमी आहे."
ठीक आहे, आता आपण लवकर खोलीत जाऊया, नाहीतर तुझी बायको येईल. असे बोलून दोघेही खोलीत गेले. मी आणि भाऊजी त्यांचे सर्व काही ऐकत होतो आणि आम्ही खोलीबाहेर उभे राहिलो. दोघेही खोलीत शिरून एकमेकांच्या जवळ येताच आम्ही त्यांना जागेवरच पकडले. अशा प्रकारे आम्हा दोघांना पाहून दोघेही घाबरले. नेहाच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे हरवला होता. पण मला माझ्या नवऱ्याला पाहून खूप वाईट वाटत होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला हे सर्व सहन होत नव्हते, म्हणूनच मी रडायला लागले. पण माझ्या दिराने नेहाच्या तोंडावर चापट मारली आणि तिला सांगितले की तू माझ्या पाठीमागे असा घृणास्पद खेळ खेळत आहेस हे मला माहीत नव्हते. माझ्या नवऱ्याने धाकट्या भावाला थांबवायला सुरुवात केल्यावर मी त्यालाही म्हणाले, तुला 2 मुलं झाल्यावर तुझ्या लहान भावाच्या बायकोसोबत हे करताना तुला लाज वाटत नाही का? माझे पती शरमेने डोळे मिटून उभे होते. नेहा म्हणू लागली की तिला तिच्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा जास्त आवडतो. तिला फक्त माझ्या पतीसोबत राहायचे आहे, कारण तिला चांगलं माहीत आहे की तिच्या नवऱ्याचा या संपत्तीत काय आहे. त्याने नुसताच त्याचा व्यवसाय सुरू केला आहे. तिला माझा नवरा दिसायलाही जास्त आवडतो आणि या घरात जे काही आहे ते माझ्या नवऱ्याचेच आहे. तिला स्वतःच्या नवऱ्याचा याच्याशी काही संबंध नाही. आम्हा चौघांमध्ये मारामारी सुरू होती तेव्हा अचानक माझे सासरे घरात शिरले. सासऱ्यांना बघून आम्ही सगळे थक्क झालो. त्यांना हे सगळं कसं कळलं? जेव्हा माझे सासरे घरी आले तेव्हा त्यांना खूप राग आला की घरात इतकं काही घडतंय, पण मजाल आहे की त्यांना कोणीतरी याबद्दल माहिती दिली असती. खरं तर रमेशनेच त्यांना आमच्या घरात काय चालले आहे ते सर्व सांगितले होते. माझ्या सासऱ्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ते घरी आले. आणि घरी आल्यावर त्यांची मुले अशी भांडताना पाहून त्यांना खूप दुःख झाले. त्यांना हा सगळा प्रकार समजल्यावर त्यांनी माझ्या नवऱ्याच्या तोंडावर जोरदार चपराक मारली आणि म्हणाले, तुला तुझ्या पत्नीशी विश्वासघात करण्याची लाज वाटत नाही का? तर माझ्या दिराने पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला होता. तो म्हणाला की मी अशा महिलेसोबत राहू शकत नाही, जी माझ्या पाठीमागे माझ्याच भावासोबत असे फक्त पैशांसाठी करते आहे. माझे सासरेही नेहा आणि माझ्या नवऱ्यावर खूप रागावले होते. माझ्या दिराने नेहाला घराबाहेर हाकलून दिले होते, तर माझ्या सासऱ्यांनी माझ्या पतीला मालमत्तेतून बेदखल करून घराबाहेर काढले होते. या प्रकाराने दोघांचे सत्य सर्वांसमोर आले. घरातून बाहेर पडल्यानंतर नेहा आणि माझा नवरा कुठे गेले हे जाणून घेण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही. मी हवं तर माझ्या नवऱ्याला माफ करू शकले असते, पण मी माझ्या नवऱ्याला माफ केलं नाही, कारण तो नेहाच्या प्रेमात नीच खाली पडला होता आणि नेहा ही दुसरी मुलगी नसून त्याच्याच धाकट्या भावाची बायको होती. माझ्या दिराची ही अवस्था अशीच होती. आम्ही त्या दोघांसोबत आयुष्य जगू शकलो नसतो, कारण आम्ही एकाच कुटुंबाचा भाग होतो. आम्ही दोघांनीही माफ केले असते तर कदाचित आम्ही चौघेही एकत्र राहू शकलो नसतो. म्हणूनच या निर्णयात सासरे आणि माझा दीर अगदी बरोबर होते, म्हणून त्यांनी दोघांनाही घरातून हकलून दिले. माझ्या सासऱ्यांनी माझ्या पतीची सर्व मालमत्ता माझ्या मुलांकडे हस्तांतरित केली आणि मला त्यांचे घर सोडू दिले नाही. ते म्हणाले की हे घर तुझे असून तू या घरात मुलांसह राहा. या प्रकरणाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांची आठवण येते, पण जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांची बेवफाई आठवते तेव्हा ते गप्प होतात, कारण माझी मुले मोठी झाली आहेत आणि आजच्या मुलांना सर्व काही समज आहे. माझ्या सासऱ्यांनी माझ्या दिराचं दुसरं लग्न केलं आहे, पण मी माझ्या मुलांसाठी या जगात जगत आहे आणि मी त्यांच्यासोबत आनंदी आहे. बराच काळ गेला आहे आणि मी माझ्या पतीला विसरले आहे. अशा प्रकारे नेहाच्या येण्याने आमचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. माझ्या नवऱ्याचं आणि नेहाचं लग्न झालं आहे, पण मी ऐकलं की दोघेही एकमेकांसोबत खुश नाहीत. याने आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही दोघांची सर्व संबंध संपवले आहेत. त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार हे देव जाणो, पण आमचे जीवन आता पूर्वीपेक्षा खूप चांगले झाले आहे. आम्ही भूतकाळातील सर्व काही विसरून पुढे गेलो आहोत आणि जीवन आनंदाने जगत आहोत. मी जे केले ते योग्य केले की अयोग्य केले, कमेंट करून नक्की सांगा.